नमस्कार मंडळी, यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत कोकणातील अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि भक्तिमय अशा ठिकाणी म्हणजेच गुहागर रत्नागिरी. समुद्र, हिरवळ आणि देवस्थानांचा सुंदर संगम असलेले हे गाव भक्तांसाठी खास ओळखलं जातं. आजच्या या गुहागर व्हिडिओ सिरीजमध्ये आपण दर्शन घेणार आहोत. पहिलं श्री दुर्गादेवी देवस्थान, दुसरं स्वयंभू गणपती मंदिर आणि तिसरं अष्टवणे गणपती मंदिर. चला तर मग सुरुवात करूया या भक्तिमय प्रवासाला. तुम्हीही चला आणि आमच्यासोबत दर्शन घ्या. गुहागर तालुक्यातील ही सर्व देवस्थाने एकमेकांच्या जवळ आहेत. रस्ते स्वच्छ, निसर्गरम्य असून प्रवास करतानाच मन प्रसन्न होते. कोकणातल्या या शांत रस्त्यांमधून जाताना आपोआपच भक्तीची भावना मनात निर्माण होते. आपलं पहिलं दर्शन आहे श्री दुर्गादेवी देवस्थान गुहागर. हे मंदिर गुहागर परिसरातील एक अतिशय जुने आणि जागृत देवस्थान मानले जाते. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार देवी दुर्गा या संपूर्ण गावाची संरक्षक देवी आहे. असं सांगितलं जातं की पूर्वी या गावात संकट, आजारपण आणि नैसर्गिक अडचणी होत्या. त्यावेळी देवीने गावाचं रक्षण केलं अशी लोककथा आजही सांगितली जाते. म्हणूनच इथली दुर्गादेवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात पूजली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिरात विशेष उत्सव साजरे केले जातात. दुर्गाष्टमी, महाअष्टमी आणि विजयादशमीला येथे खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक लोक दूरवरून येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. अनेक भाविक सांगतात की देवीकडे मनापासून मागितलेले नवस्फूर्ती येथे नक्की होते. म्हणूनच दुर्गादेवी हे गुहागरमधील अत्यंत श्रद्धास्थान मानलं जातं. मंदिराची रचना साधी पण अत्यंत पवित्र आहे. कोकणातल्या पारंपरिक पद्धतीनुसार हे मंदिर आपल्याला बांधलेलं दिसतं आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडे, शांत परिसर आणि पक्ष्यांचा आवाज. इथे येताच मन आपोआपच शांत होतं. हे मंदिर केवळ दर्शनासाठी नाही तर मनःशांती, ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठीही ओळखलं जाते आहे.
हे आहे स्वयंभू गणपती मंदिर. स्वयंभू म्हणजेच मानवाने घडवलेले नाही तर स्वतः प्रकट झालेली मूर्ती. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार ही गणपतीची मूर्ती जमिनीतून नैसर्गिकरित्या प्रकट झाली आहे. म्हणूनच या गणपतीला विशेष महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की या गणपतीची स्थापना कोणीही केलेली नाही, तर गणपती बाप्पा स्वतः इथे वास करण्यासाठी प्रकट झालेले आहेत. इथे येणारे अनेक भाविक सांगतात की या स्वयंभू गणपतीकडे केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण होते. विशेषतः शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि अडचणी दूर होण्यासाठी लोक इथे आवर्जून भेट देतात. सकाळच्या वेळेला इथे एक विलक्षण शांतता असते. आरतीचा आवाज, धूप-दीप आणि भक्तांची प्रार्थना हा अनुभव शब्दात सांगणं कठीणच आहे. स्वयंभू गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण निघतोय गुहागरमधील तिसऱ्या आणि अत्यंत पवित्र देवस्थानाकडे, म्हणजेच अष्टवणे गणपती मंदिर. स्वयंभू गणपती मंदिरापासून अष्टवणे गणपती मंदिर जर तुम्ही चालत जात असाल तर तुम्हाला 20 ते 25 मिनटं लागतील, पण तेच तुम्ही गाडीने जात असाल तर हे डिस्टन्स तुम्ही अवघ्या 5 मिनिटात कव्हर करू शकता. हे आहे अष्टवणे गणपती मंदिर. हे मंदिर थोडं टेकडीवर वसलेले असल्यामुळे इथे आजूबाजूला परिसर खूप छान असा दिसतो. वरून दिसणारा समुद्र, गाव आणि कोकणची हिरवळ, दर्शनासोबत निसर्गाचा इथे एक छान अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. अष्टवणे गणपती हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. स्थानिक लोकांच्या मते इथे केलेली नवस्फूर्ती लवकरच पूर्ण होते. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला इथे भक्त मोठ्या प्रमाणात भेट देतात. लोक आपल्या मनोकामना गणपती बाप्पाकडे मांडतात आणि पूर्ण झाल्यावर पुन्हा येऊन आभार मानून जातात. या ठिकाणी उभं राहिल्यावर मनात एक वेगळीच भक्तीची भावना निर्माण होते. निसर्ग, शांतता आणि गणपती बाप्पाचं सानिध्य हा अनुभव प्रत्येक भक्ताने एकदा तरी घ्यायलाच हवा.
तर मित्रांनो, आज आपण दर्शन घेतलं गुहागरमधील 3 पवित्र देवस्थानांचं. श्री दुर्गादेवी, स्वयंभू गणपती मंदिर आणि अष्टविनायक गणपती मंदिर. ही तिन्ही ठिकाणं केवळ धार्मिक नाहीत, तर मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहेत. जर तुम्ही कोकणात येत असाल तर गुहागरमधील ही देवस्थाने नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कोकणातील सुंदर ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.